ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हिंगोलीमध्ये शासकीय कंत्राटदारांचं जे आहे ते मोर्चा निघाला आहे। हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकाऱ्याकडे कूच करत आहे। आपण बघतोय की मोर्चामध्ये जे आहे ते शासकीय गुत्तेदारांनी जे आहे ते आपापले वाहने असतील, JCB असेल, मिक्सर असेल, असे विविधचे आशयाचे वाहने जे आहेत ते घेऊन जे आहे ते मोर्चेकडे आंदोलनाकडे निघाले। आपण बघतोय की त्यांनी बिल नाही तर काम नाही असे आशयाच्या बॅनर जे आहेत ते हातामध्ये घेतलेले आहेत। अनेक आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत। काय मागणी घेऊन उतरलात? हॅलो, मागणी काय आहे तुमची? मागणी आमचे जे खूप आज 1.5-2 वर्षापासून जे आमचे देयक बाकी आहेत ते सरकारनं ताबडतोब देऊन आमच्यावर जी उपासमारची वेळ आली ती लवकरात लवकर दूर करावी अशी आमची सरकारला विनंती आहे। खरं तर तुम्ही सगळे तुमचे मिक्सर असतील, JCB असतील, हे सगळं घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरलात। आमचे पूर्ण बँकेचे हप्ते थकीत व्हायलेत, आमचं सिबिल खराब व्हायले आणि आमच्या सर्व प्रकारचं जे पण आहे काही ते देयकी बाकीमुळे आमची ही परिस्थिती सरकारनं आम्हाला सरकारचा म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही। बरं, खरं तर सरकार म्हणते की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टराचे बिलं रोखलेली नाहीत। पाठीमागं आपल्या मागच्या महिन्यात बऱ्या तर एका कॉन्ट्रॅक्टरानं आत्महत्या केली, त्यावेळी सरकार म्हटलं की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टराचे बिलं रोखलेले नाहीत। आज 36 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि सरकार जरी म्हणत असेल तर कुठल्या प्रकार 90,000 कोटीचे बिल आतापर्यंत थकलेले आहेत। संपूर्ण राज्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। याचा अर्थ काय? सरकारच्या विरोधात निषेध करत आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत। कोणाच्या बँकेचे लोन आहेत, कोणी काही लोन घेत आहे, कोणी घरचं काही प्रॉपर्टी विकून हे करत आहे, त्याच्यामुळे कामं सगळे ठप्प झालेले आहेत। मग आता मागणी काय आहे प्रमुख सरकार? कॉन्ट्रॅक्टरला उपवासमाराची वेळ आलेली आहे, त्यामुळे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर कर्जाखाली बोजाखाली बसलेला आहे। त्यांच्या बँकेचे हप्ते सुद्धा फेडण्यात येत आहे, त्यांचे सिबिल खराब होत आहे। म्हणून सर्व कॉन्ट्रॅक्टरनी शासनाने ताबडतोब देयके द्यावी अशी शासनाला आम्ही विनंती करतो। आता हे शासनानं काय इशारा समजायचं का? सगळं तुम्ही रस्त्यावरती उतरला, तुमचं मिक्सर असेल, JCB असेल, सगळे जे काय कॉन्ट्रॅक्टरीमध्ये उतरणारे वाहन आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। शासनाकडे पैसा नाही असं ते म्हणतात, पण आता शक्तीपीठ महामार्ग त्याला द्यायला त्यांच्याकडे 20,000 करोड आहेत। लाडकी बहिणीला द्यायला प्रत्येक महिन्यात पैसे आहे आणि आम्ही काम केलेले 8-8 महिने झाले द्यायला पैसे नाहीत। याचा अर्थ काय समजावं? आणि शासन जाणून बुजून कंत्राटदार लोकांना अडचणीत आणत आहे। त्यांना मोठे लोक पाहिजेत, खालचे मध्यमवर्गीय लोक हे नको होत, त्याच्यामुळं हा सगळा खटाटोप चालू आहे। मात्र ही वेळ का आली तुम्हाला रस्त्यावर उतरायची? आम्हाला 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून पैसे देत नाही म्हणते, आमच्याकडे निधी नाही आणि तुमच्याकडं लाडकी बहिणी द्यायला प्रत्येक महिन्यात निधी आहे आणि तुमच्याकडं शक्तीपीठ मार्गाला द्यायला कोट्यवधी रुपये आहेत आणि आम्ही काम केलेले पैसे द्यायला का नाहीत? बाई, आमचे पहिले पैसे द्यायला लागले तर शक्तीपीठ मार्ग 6 महिने उशीर करा, 1 वर्ष उशीर करा, त्याचा काही फरक पडणार नाही, पण आज आमचे झालेल्या कामाचे पैसे द्या ना। जेवढे बिल आहेत तेवढे ते द्यायला पाहिजेत ना। नेमकी आता काय मागणी काय तुमची? आमची निधी लवकरात लवकर त्वरित द्यावा। प्रत्येक 3 महिन्याला निधी येत होता। 2014 ते 2020 पर्यंत दर महिन्याच्या 25 तारखेला PWD असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, दर महिन्याला निधी येत होता। निधी एवढा येत होता की निधी वापस जात होता। आता या 2020 पासून आतापर्यंत 4-4 महिने, 6-6 महिने, 8-8 महिने, वर्ष निधी थकलेला आहे। तर एकूण हिंगोली जिल्ह्याचे किती कॉन्ट्रॅक्टदार आहेत आणि त्यांचे किती कोटी रुपये जिल्ह्याचे थकलेले आहेत अंदाजे? हिंगोली जिल्ह्याचे सर्व विभागाचे मिळून अंदाजे 1000 कोटी थकलेले आहेत। हालाकी हिंगोली हा सगळ्यात छोटा जिल्हा आहे महाराष्ट्रात आणि हिंगोली जिल्ह्याचे 1000 कोटी जवळजवळ संपलेले आहेत। बरं, मग हे किती किश्वसन कधीपासून कधीपर्यंत बिल आहेत? हे सगळे 2 ते 3 वर्षाचे बिल आहेत। बरं, जवळपास हिंगोली जिल्हा छोटा असूनही हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 1000 कोटीचे बिल थकल्याची प्रतिक्रिया जी आहे ते याच आंदोलकांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।